नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रातील विशेषतः कोकण किनाऱ्यापट्टीवरील कोळी आणि आगरी समाजाचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेत साजरा केला जातो. यंदा यावेळी नारळी पौर्णिमेचा सण शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी आलेला आहे आणि आपण तो साजरा करत आहोत. आणि आपल्या मुंबई CST जवळ किती मोठ्या संख्येने इथे भाविक जमले आणि नारळी पौर्णिमेच्या एकमेकांना शुभेच्छा पूजा करतात. मित्रांनो, सणाची महत्त्व आणि कारण काय माहिती आहे का? या पावसाळ्यात समुद्र, आता मुंबई म्हटल्यावर किनारपट्टी आलीच, तर या पावसाळ्याच्या सीझनमध्ये समुद्र खवळलेला असतो आणि त्यामुळे या काळात बोटीत समुद्रात नेण्याचे धोक्यात असे असते. परिणामी मासेमारी व्यवसाय हा ह्या काळामध्ये बंद असतो. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेत सुमारे पावसाचा जोर थोडासा ओसरू लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं, समुद्राचं रौद्ररूप शांत होऊ लागतं. नवीन मासेमारीचा हंगामाची सुरुवात करण्याच्या पूर्वी समुद्र देवतेला म्हणजे वरुण देवाची कृपा व्हावी आणि समुद्रात गेलेल्या कोळी बांधवाचं रक्षण व्हावे आणि उत्तम मासळी मिळावी या उद्देशाने या दिवशी समुद्राची विधिवत पूजा केली जाते. कोळी बांधवांचा उत्साह आणि विधी हा दिवस कोळीवाड्यात मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. मोठ्या आनंदाने उत्साहाने हा साजरा केला जातो. पारंपरिक वेशात, आता कोळी बांधव माझे कसे आहेत की मुंबई ही कोळ्यांचीच आहे, त्यामुळे आपल्याकडे पारंपरिक वेशेत या दिवशी कोळी बांधव आणि महिला पारंपरिक कपडे घालतात. उदाहरणार्थ कोळी साडी नेसतात, त्यांचे दागिने परिधान करतात. परत त्याशिवाय जी बोट ते लोक मासेमारीसाठी नेतात तिला सजावट करतात, आकर्षक रंगरंगोटी देतात, त्यांना फुलांनी सजवतात, वाजत गाजत मिरवणूक काढतात. सर्वजण एकत्र येऊन कोळी गीत गातात, पारंपरिक नृत्य करतात, वाजत गाजत समुद्र किनारी जातात आणि समुद्र देवतेला नारळ अर्पण करतात. समुद्राला हळद कुंकू वाहिले जातं. त्यानंतर पूजा विधिवत करून आणि मुख्यतः यामध्ये नारळ ह्याला सोन्याचा मुलामा देऊन सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. तसेच नारळ हे फळ अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानले जाते, त्यामुळे ते वरुण देवाला अर्पण करण्याची प्रथा या कोळी बांधवांकडे आहे. शिवाय विशेष खाद्यपदार्थ या दिवशी काय बनवलं जातं, तर संपूर्ण महाराष्ट्रात गोड पदार्थ बनवले जातात. सण म्हटल्यावर गोड पदार्थ आलंच, पण नारळाचे विशेषतः नारळ घालून त्यात पदार्थ केले जातात. म्हणजे या सणाच्या दिवशी घराघरात नारळापासून बनवलेले गोड पदार्थ केले जातात. त्यात गोड नारळी भात हा विशेष महत्त्वाचा आहे. म्हणजे नारळी भात म्हणा, गोड भात हा सर्वात प्रमुख आणि लोकप्रिय पदार्थ आहे. याशिवाय ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी वडी किंवा नारळाच्या खोबऱ्याचे लाडू करतात. यासारखे गोड पदार्थाचा आस्वाद घेतला जातो मित्रांनो. शिवाय नारळी पौर्णिमा हा सण निसर्गाच्या बद्दल आपण असलेली कृतज्ञता आणि मानवाचा निसर्गाशी असलेला अतूट नातं दाखवण्याचा सण आहे. तर मित्रांनो, मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही ज्या भागात राहतात, तुम्ही ज्या भागातून माझा हा व्हिडिओ बघताय, तर तुमच्या इथे, आमच्या मुंबईत तर अशा पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. तुमच्या इथे नारळी पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी केली जातात, तुमच्या इथे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथे कोळी बांधव आहेत का? आणि मग कोळी बांधव, आता आमच्याकडे मुंबईमध्ये कसं आहे, सायन कोळीवाडा आहे, वरळी कोळीवाडा आहे, कुलाबा कोळीवाडा, म्हणजे आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी माहीम कोळीवाडा आहे. तसं ठाण्यात आलात तर ठाण्याचा माहेगिरी कोळीवाडा आहे, चेंदणी कोळीवाडा, म्हणजे कोळीवाडा हा भरपूर फेमस ठिकाण आपल्याकडे आहे. वसई कोळीवाडा आहे, त्यामुळे खूप असे कोळीवाडे आहेत. तुमच्या